अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात बुधवारी सकाळी घडलेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कुख्यात कुंड आणि पैलवान अशी दुहेरी ओळख असलेले सागर किसन मोहोळकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यानंतर जामखेड शहरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या प्रकरणामागे नेमकं कारण काय याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साधारण 7:30 ते पावणे 8च्या सुमारास जामखेडमधील नुरानी कॉलनी रस्त्यावर घडली. माहितीप्रमाणे सागर मोहोळकर हा त्या परिसरात असताना अचानक मोटरसायकलीवरून काही अज्ञात हल्लेखोर तिथे आले. त्यांनी गावठ्या कट्ट्याचा वापर करत अंधाधुंद गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी 1-2 नव्हे तर तब्बल 5 ते 6 राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात सागर मोहोळकरांच्या शरीरात 4 गोळ्या लागल्या. गोळ्या लागल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं त्याला जामखेडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यान डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितल्यानंतर गुरुवारी सकाळी त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. दरम्यान सागर मोहोळकर हा गुन्हेगारी जगतातील ओळखीचं नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, मारहाण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 307 अंतर्गत देखील त्याच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. काही काळ तो नाशिक मध्यवर्ती कारागृहात देखील होता. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता झालेले गोळीबार हा जुन्या गुन्हेगारी वादातून झालेला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गोळीबाराच्या अवघ्या 2 दिवसापूर्वीच सागर मोहोळकरांच्या वडिलांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात अदखलपत्र गुन्हा म्हणजेच NC दाखल केली होती. तक्रारीत मुलगा मारहाण करतो असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. याच दरम्यान सागर मोहोळकरचं नाव आणखी एका जुन्या वादामुळे चर्चेत आलं होतं. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश गायकवाड यांच्या कानसलीत त्याने लगावल्याची घटना मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. 11 एप्रिल 2025 रोजी धाराशिव जिल्ह्यातील अद्रूड येथील यात्रेमध्ये भर मैदानात ही घटना घडली होती. त्या घटनेनंतर गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली होती आणि त्यानंतर त्यापासूनच मोहोळकर अनेकांच्या निशाण्यावर असल्याची चर्चा सुरू होती. म्हणूनच आता जामखेडमध्ये झालेला हा गोळीबार हा त्या जुन्या गँगवॉरचा पुढचा अध्याय आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक गुन्हेगारी टोळ्या किंवा गायकवाड गटाचा यात काही संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहे. त्याचबरोबर कौटुंबिक वादातून कोणी हा कट रचला का, याचाही तपास सुरू आहे. सागर मोहोळकरांचा गुन्हेगारी इतिहास देखील खूप गंभीर असल्याचं समोर येत आहे. त्यांच्यावर 2 हत्येचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर तुरुंगात असताना देखील त्यांनी एका कायद्याची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची मोठी दहशत असल्याची चर्चा आहे. तो नशेच्या आहारी गेला होता आणि जामखेड परिसरात त्याचं नाव घेतलं की लोक घाबरत आहे, असंही सांगितलं जात आहे. सध्या CCTV फुटेज तपासले जात असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहे. शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी गस्तही वाढवली आहे. एकूणच पाहता सागर मोहोळकरावरील हा हल्ला केवळ गोळीबाराची घटना नसून जामखेडच्या गुन्हेगारी जगतातील संघर्षाचं प्रतीक बनताना दिसत आहे. हा हल्ला गँगवारामधील झाला की वैयक्तिक किंवा कौटुंबिक वादातून, याचं नेमकं उत्तर पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता या हल्ल्यामागचं खरा सूत्रधार कोण आहे याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे.